विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या जेनेरिकच्या पिरियडला आपण भारताच्या आर्थिक विकासात उद्योगांची काय भूमिका आहे किंवा उद्योगांचं योगदान काय आहे, उद्योगांचं महत्त्व काय आहे या मुद्द्याचा विचार करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला काही मुद्दे बघावे लागणार आहे. तर भारताच्या जलद आर्थिक विकासासाठी औद्योगिकरणाकडे एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून पाहिले जाते आणि पंचवार्षिक योजनांमध्ये जलद औद्योगिकरणावर या हेतूनेच भर दिल्याचं आपण बघत आहोत. तर औद्योगिक विकासावरच आर्थिक विकास हा अवलंबून असतो, रोजगार पातळी अवलंबून असते, पर्यायानं राष्ट्रीय उत्पन्न हे अवलंबून असतं. तर भारताच्या आर्थिक विकासात उद्योगांची भूमिका काय आहे हे पाहण्यासाठी काही मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे सुदृढ आणि संतुलित अर्थव्यवस्थेची निर्मिती. तर औद्योगिकरणाच्या सहाय्याने देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत करता येते, अर्थव्यवस्थेचा स्तर उंचावता येतो आणि समतोल निर्माण करता येतो. तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला भारताची अर्थव्यवस्था अतिशय मागासलेली होती. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक समस्या ह्या होत्या. शेती हाच प्रमुख व्यवसाय त्यावेळेला होता आणि शेती क्षेत्रातील अनिश्चितता विचारात घेऊन एकट्या कृषी विकासातून देशाचा जलद विकास शक्य नाही हे लक्षात आलं आणि शेतीबरोबरच औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष देण्यात येऊ लागलं. तर आर्थिक विकासाचा वेग वाढविण्यासाठी, देशातील दारिद्र्याचे दुष्टचक्र दूर करण्यासाठी आणि संतुलित विकास करण्यासाठी औद्योगिकरण हे आवश्यक असते. तर औद्योगिकरणामुळे समतोल विकास हा अर्थव्यवस्थेचा होतो. मागासलेल्या भागात उद्योग स्थापन करून त्या भागाचा विकाससुद्धा करता येतो. औद्योगिकरण जसजसे वाढत जाते तसतसा देशाचा संतुलित औद्योगिक विकास, आर्थिक विकास होत जातो आणि त्यामुळे देशातील दारिद्र्य, बेरोजगारी या समस्या दूर होतात, आर्थिक विषमता कमी होते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की औद्योगिकरणामुळे किंवा उद्योगांमुळे सुदृढ आणि संतुलित अर्थव्यवस्थेची निर्मिती होते. दुसरा मुद्दा आहे कृषी विकास. तर औद्योगिकरणामुळे कृषी विकाससुद्धा साधला जात असतो, कारण कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र हे एकमेकांवरती अवलंबून असणारं क्षेत्र आहे. एकमेकांवर अवलंबून असणारं क्षेत्र आहे याचा अर्थ शेती क्षेत्रामुळे औद्योगिक क्षेत्राचा विकास होतो आणि औद्योगिक क्षेत्रामुळे शेती क्षेत्राचा विकास होतो. कारण औद्योगिक क्षेत्राला लागणारा कच्चा माल हा शेतीतून प्राप्त होतो आणि म्हणून बऱ्याच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन हे शेतीवर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये जी अवजारं लागतात, यंत्रसामुग्री लागते, ती औद्योगिक क्षेत्रातून मिळत असते आणि त्यामुळे शेती क्षेत्राचा विकास होत असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कृषी विकास होण्यासाठी सुद्धा औद्योगिकरण हे महत्त्वाचं आहे, कारण औद्योगिक क्षेत्रावर कृषी क्षेत्राचा विकास हा अवलंबून आहे. औद्योगिक क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणावर कच्चा माल पुरवण्याचं कार्य कृषी क्षेत्र हे करत असतं. तिसरा मुद्दा आहे उत्पादनात वाढ. आर्थिक विकासासाठी दरडोई उत्पन्नात वाढ करणे आवश्यक असते. कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी असल्याने या क्षेत्राद्वारे दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी औद्योगिकरणाचा कार्यभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो. जसजसे औद्योगिकरण वाढत जाते तसतसे श्रमविभागणी आणि विशेषीकरणातून श्रमिकांची उत्पादकता वाढते. उत्पादन प्रक्रियेत स्वयंचलित यंत्राचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं शक्य होतं आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतही असतं. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास हा उंचावत असतो. चौथा मुद्दा आहे रोजगारात वाढ. तर औद्योगिक विकासातून देशातील श्रमिकांची मागणी वाढते. श्रमिकांची मागणी वाढल्यामुळे त्यांचा रोजगार वाढतो, देशातील बेरोजगारी कमी होते, लोकांचं उत्पन्न वाढतं. तर शेती क्षेत्राच्या तुलनेत औद्योगिक क्षेत्रात अधिक लाभदायक रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
कारण कृषी क्षेत्र हे हंगामी क्षेत्र आहे आणि त्यामुळे तेथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असते. ही बेरोजगारी औद्योगिकरणामुळे दूर करता येते. त्याचप्रमाणे वाढत्या औद्योगिकरणामुळे वाहतूक, दळणवळण, वित्तीय सेवा, विमा कंपन्या, व्यापार यांचाही विकास होतो. या पायाभूत क्षेत्रातही रोजगाराच्या संधी या निर्माण होत असतात आणि जसजशा रोजगाराच्या संधी निर्माण होत जातात तशी उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य आणि पर्याप्त वापरसुद्धा होत असतो आणि त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊन देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न वाढत असतं. तर अशा रीतीने औद्योगिक क्षेत्राच्या विकासातून अनेक क्षेत्रांचा विकास होऊन रोजगाराच्या संधी तिथे अनेक लोकांना प्राप्त होत असतात आणि त्यामुळे देशातील बेरोजगारीही कमी होत असते. पुढचा मुद्दा आहे रोजगारात वाढ झाली, राहणीमानाचा दर्जा उंचावतो. आर्थिक विकासाचा वेग वाढल्यामुळे लोकांना रोजगार प्राप्ती होते. त्याचप्रमाणे औद्योगिकरण झाल्यामुळे देशामध्ये विविध प्रकारच्या विविध दर्जाच्या वस्तूंचं उत्पादन होतं. दुसरीकडे औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती वाढते, लोकांना रोजगार मिळतो, त्यांचं उत्पन्न वाढतं, त्यामुळे त्यांची मागणी वाढते आणि मागणीनुसार औद्योगिक क्षेत्र उत्पादन वाढीचे प्रयत्न करत असतं आणि त्यातून विविध प्रकारच्या वस्तूंचा वापर उपभोग ग्राहकांना करता येतो, देशातील नागरिकांना करता येतो आणि त्यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा हा उंचावत असतो. पुढचा मुद्दा आहे बचत आणि गुंतवणुकीत वाढ. तर अजूनपर्यंत आपण बघतो आहोत की औद्योगिकरणामुळे लोकांना रोजगार प्राप्त होतो, लोकांचं उत्पन्न वाढतं आणि लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे त्यांची बचत प्रवृत्ती वाढते, त्यांची बचत वाढते, त्यांची बचत वाढल्यामुळे भांडवल गुंतवणूक वाढते आणि अशा रीतीने हे भांडवल पुन्हा औद्योगिक क्षेत्राला प्राप्त होते आणि त्यातून औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हायला मदत होत असते. तर अशा रीतीने औद्योगिकरणासाठी भांडवलाची नितांत गरज असते आणि लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे त्यांची बचत वाढते आणि त्यांची बचत वाढल्यामुळे गुंतवणूक वाढते, गुंतवणूक वाढल्यामुळे उद्योग क्षेत्राला भांडवल उपलब्ध होतं आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास त्यातून व्हायला मदत होते. पुढचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ. तर श्रमविभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्त्वाचा अवलंब केल्यामुळे उत्पादन खर्चामध्ये घट होत असते, उत्पादन खर्च हा कमी लागत असतो आणि यातून व्यापारामध्ये लाभप्रदता वाढत असते. लाभप्रदता वाढत असते याचा अर्थ खर्च कमी लागल्यामुळे नफा हा वाढत असतो. देशात एखाद्या वस्तूचे जर विपुल प्रमाणात उत्पादन होत असेल तर त्याची निर्यात करून मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन प्राप्त केले जाते. या चलनाच्या सहाय्याने विदेशातून आधुनिक प्रकारची यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान हे जर आयात केलं तर त्यातून औद्योगिक विकास हा वेगाने होतो आणि यातून परत उत्पादन, रोजगार पातळी, उत्पन्न वाढून आर्थिक विकासाचा वेग हा वाढत असतो. तर अशा रीतीने औद्योगिकरणाबरोबरच श्रमविभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्त्वाचा अवलंब केला जातो आणि त्यामुळे सरासरी खर्चात बचत होते. तुलनेने उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे, त्याचप्रमाणे उत्पादन वाढीमुळे परकीय राष्ट्रामध्ये मालाची निर्यात केली जाते. त्या निर्यातीपासून परकीय चलन प्राप्त होतं आणि त्या परकीय चलनाच्या सहाय्याने आधुनिक प्रकारची यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान हे आयात करता येतं आणि औद्योगिक विकास हा वेगाने करता येतो. 8वा मुद्दा उत्पादनाचे विविधीकरण. देशाच्या अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण करण्यासाठी, देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सर्वच वस्तूंचे थोड्याफार प्रमाणात उत्पादन करणं आवश्यक असते. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आपत्तीस तोंड देता यावे या हेतूनेही उत्पादनाचं विविधीकरण हे आवश्यक असतं. कारण केव्हा कोणती परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन देशामध्ये उपलब्ध असणं गरजेचं असतं आणि औद्योगिकरणाच्या माध्यमातूनच वस्तू व सेवांच्या उत्पादनाचं विविधीकरण करता येतं आणि देशाला स्वयंपूर्ण करता येतं. पुढचा मुद्दा आहे
देशाचे संरक्षण, परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे हे सरकारचं आद्य कर्तव्य असतं. त्यासाठी युद्धसाहित्याची निर्मिती देशातच करावी लागते, कारण युद्धसाहित्याच्या बाबत दुसऱ्या देशावर अवलंबून राहता येत नाही. तर या दृष्टीने सुद्धा औद्योगिकरणाच्या माध्यमातून युद्धसाहित्य निर्मिती करता येते आणि देशाचं संरक्षण हे साधता येत असतं. त्याचा पुढचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे व्यक्ती व समाजाचा बहुमुखी विकास. तर व्यक्ती आणि पर्यायाने समाजाच्या बहुमुखी म्हणजेच सर्वांगीण विकासात औद्योगिकरणाला महत्त्वाचं स्थान आहे. कारण काय आहे तर औद्योगिकरणामुळे औद्योगिक संस्कृतीत वाढ होते आणि अनेक गुण औद्योगिक संस्कृतीमुळे मानवामध्ये येत असतात. त्यामध्ये कामगारांमध्ये वक्तशीरपणा वाढतो, कारण कामाच्या ठिकाणी थोडीशी नजरचूक झाली तर अपघात होतो आणि त्यातून कामगार वर्ग वक्तशीरपणा शिकत असतो. शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारले जातात, कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये वारंवार बदल होत असतात. परिस्थितीनुरूप यंत्रसामुग्री बदलली जाते, मागणीनुसार उत्पादन हे बदललं जातं आणि त्यामुळे लोकांचे शास्त्रीय दृष्टिकोनसुद्धा बदलत असतात. त्याचप्रमाणे संशोधन, कौशल्य, तंत्रज्ञान इत्यादीत होणारे बदल लवकर स्वीकारले जातात आणि या गुणांमुळे व्यक्तीचा विकास होतो, त्यातून समाजाचा विकास होतो. या उलट कृषी क्षेत्राचं कसं असतं तर कृषी क्षेत्रात अनिश्चितता असते, अनियमितता असते आणि त्यातून आर्थिक विकासात अडथळे येतात. पण औद्योगिक क्षेत्राचं तसं नसतं. औद्योगिक क्षेत्रामुळे व्यक्तीच्या अंगीसुद्धा अनेक गुण हे येत असतात आणि त्यामुळे व्यक्तीचाही विकास होतो आणि समाजाचाही विकास होतो.